हॅलो. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिचा गुरु हा तिचा नवरा असतो आणि तो तिला प्रत्येक चांगल्या वाईट मार्गावरती तिला नेहमी टोकत असतो, सांगत असतो की हे वाईट आहे, हे चांगलं आहे. सो अशा गुरुला आपण काहीतरी भेट द्यावी असं मला वाटते. सो आणि त्याच निमित्ताने एक सरप्राईज पण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा स्वतः प्रोफेसर आहे. सो माझ्या गुरुला म्हणजेच माझ्या नवऱ्याला आज मी छोटंसं गिफ्ट देणार आहे आणि आपण त्याची रिॲक्शन बघूया सरप्राईजची. ओके. सो मी गिफ्ट घेऊन आली आहे आणि गिफ्ट काय घेऊ हे मी ॲक्च्युली खूप कन्फ्यूज होते. बट फायनली मला मिळालं. ही बॉटल घेतली मी परफ्यूमची आणि हा एक पेन घेतला आहे बिकॉज ही इज टीचर आणि पेन ही सगळ्यात त्याची कामाची वस्तू असते. सो हे 2 वस्तू घेतलेत मी आणि छोटंसं लेटर लिहिते त्याच्यासाठी. तो जेव्हा कामावरून येईल सो तेव्हा मग तुम्हाला मी दाखवेल त्याची रिॲक्शन काय येते. ओके. सगळा सेटअप मी केला आहे आणि याच्यावर मी काहीतरी थोडंसं लिहिणार आहे. सो ते तुम्हाला तो आल्यावर वाचून दाखवेलच. सो स्टार्ट करते. सो लेटर रेडी आहे. मेहनत करून लिहिलं आहे आणि हात पण दुखला आहे. तुमच्यासमोर तो वाचेल. ओके. सो गाईज आमचे हे आलेले आहेत आणि आता आपण त्याला गिफ्ट देऊ आणि त्याची रिॲक्शन बघू. ओके. यू आर रेडी? येस डॅडी. ओके. काय आहे आज? गुरुपौर्णिमा. ओके. सो या गुरुपौर्णिमा निमित्त तुला माझ्याकडून हे गिफ्ट. पेन असतील. बघ तर. ओ, काय संदेश लिहिलाय. प्रिय वाच. नवरा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यात तू फक्त जीवनसाथी नाहीस, तर प्रत्येक पावलावर योग्य मार्ग दाखवणारा माझा मित्र, आधार आणि गुरु आहेस. तुझ्याकडून मी प्रेम, संयम आणि आयुष्य सुदृढपणे जगण्याची कळा शिकले. आपल्या आयुष्यात गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकणारी व्यक्ती नसते, तर योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती गुरु असते. गुड. माझ्या आयुष्यात तू अशाच एका गुरुसारखा आहेस. थँक्यू. आपल्या नात्यातील प्रेमासोबतच तुझ्याकडून मिळणारे धडे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. नेहमी माझ्यासोबत उभा राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करते की तू नेहमी आनंदी, निरोगी राहू आणि आपले नाते असेच कायम राहू दे. आपल्या नात्यातील गोडवा, प्रेम कायम असाच राहू दे. खूप प्रेमाने तुझी. दाख ना. क्लिक करते. आता गिफ्ट दाखव. काय दिलंय ते? अच्छा. परफ्यूम आणि प्रेम पेन. साईश. अरे. छोटा. सो कसं वाटतं तुला? खूप छान, खूप सुंदर. सो पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी गुरुपौर्णिमा. धन्यवाद. तुम्हालाही गुरुपौर्णिमा. तुम्ही पण मला काही ना काही शिकवत राहता. ओके. सो ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्ही बघितलं असेलच मी काय लिहिलं होतं त्यामध्ये आणि वाचलं. आणि आता बाय बाय. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.